जय श्री श्याम. हॅलो, हाय, नमस्कार. प्रियाज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला टिफिन बॅग कटिंग करून दाखवणार आहे आणि ती स्टिचिंग पण करून दाखवणार आहे. तुम्ही इथे बघत असतील हे जे फॅब्रिक आहे हे वॉटरप्रूफ फॅब्रिक आहे. पावसाळ्यातही काहीही प्रॉब्लेम येत नाही आणि बरेच दिवस मुलांना ह्या टिफिन बॅग टिकतात. याचं तुम्ही फॅब्रिक बघू शकतात. छान असं आहे आणि मळखाऊ पण आहे. असे 2 भाग कटिंग करून घेतलेत. 5 mm ची 13 इंचाची चेन घेतलेली आहे. 11 इंचाच्या 4 पट्ट्या घेतलेल्या आहेत. एक रनर घेतलेलं आहे त्यासाठी. चला तर मग टिफिन बॅगेची मापं दाखवते. 10.5 रुंदी, 11.5 लांबी, इथून 2 इंच आपण घेतलेलं आहे. इथूनही 2 इंच आपण घेतलेलं आहे. इथून 2 इंच आपण रुंदीला घेतलं आहे आणि आखून घेतलेलं आहे 2 पट्ट्या. इथून आपण 2 इंच रुंदीला घेतलेलं आहे. असे दोन्ही हे मी आखून घेतलेले आहेत. असा एक मी अखंड पट्टा घेतलेला आहे. हे अखंड 4 रुंदी आणि साधारण लांबी जर तुम्ही तर साधारण 31 लांबी येते. बेल्ट इथे आपण 35 इंचाचा घेतलेला आहे. चला तर मग टिफिन बॅग शिवूया. इथे तुम्ही बघू शकतात साईडला मी 2-2 इंचाचं अंतर घेऊन आखून घेतलेलं आहे. तर ते 2 इंचाचं अंतर सोडून आपण इथे बेल्ट लावणार आहेत. हे टिफिन बॅगचं फॅब्रिक म्हणा, रेक्झिन म्हणा, मजबूत असल्यामुळे खूप वर्षानुवर्ष मुलांना ह्याची टिफिन बॅग टिकते. बऱ्याचदा टिफिन बॅगचा प्रॉब्लेम असा होतो की त्याचे जे बेल्ट असतात ते निघून येतात किंवा त्याची टिप तर यूज होते. म्हणून आपण जी घरी शिवतो त्याचे बेल्ट हे आपण म्हणजे टोकापासून लावलेले आहेत, जेणेकरून त्याच्यावर पायपिंग येईल आणि ते मजबूत राहतील. ही सरळ बाजू व्यवस्थित करून घ्यायची सरळ अशी आणि मग परत इकडूनही हा बेल्ट आपण असा जॉईंट करणार आहे. त्या साईडचा बेल्टही लावताना तो लाईनीच्या आत लावायचा आहे. जे 2 इंचाचा आपण आखून घेतलेलं आहे त्याच्या आतमध्ये आपण हा बेल्ट लावणार आहे. या टिफिन बॅगच्या बेल्टला आपण दोन्ही बाजूनी टिप मारल्यामुळे एका बेल्टला 2 बाजूनी टिप बसते, त्याच्यामुळे ते व्यवस्थित टिकतात. इथे आपले दोन्ही बेल्ट व्यवस्थित लावून झालेले आहे. आता आपण त्याच्यावर 11 इंचाची जी पट्टी घेतली होती ती लावणार आहेत. वरून आपण त्याचं 2 इंचाचं जे माप मोजलेलं होतं ते सोडून आपण पट्टी लावणार आहे. आपण 11 इंचाच्या ज्या 4 पट्ट्या घेतलेल्या होत्या त्याच्यातली एक पट्टी मी इथे लावणार आहे. या पट्टीलाही आपण दोन्ही बाजूनी टिप मारणार आहे. इथे बेल्टच्या स्क्वेअरला आपण ट्रायंगलमध्ये टिप मारणार आहोत. इथे मी तुम्हाला बोटाने दाखवले की मी इथे कशी टिप मारणार आहे. दुसऱ्या बाजूलाही तशीच टिप मारून घेतलेली आहे. अशी टिप मारल्याने फिनिशिंग छान येते. आता 11 इंचाची जी आपण पट्टी घेतली होती ती वरच्या बाजूला मी लावणार आहे.
आपण आता चेन लावणार आहे. चेन ही सरळवर सरळच ठेवायची आहे, पुढचीच बाजू ठेवायची आहे. पिशवीच्या एका भागासारखा दुसरा भागही मी तयार करून घेतलेला आहे. दुसरा भागही आपण चैनीवर तसाच ठेवणार आहेत. इथे तुम्ही बघू शकतात एकदम फिनिशिंगमध्ये आपली चेन ही लावून झालेली आहे टिफिन बॅगला. चेनमध्ये आपण रनर घालून घेणार आहेत. 5 मिनिटाच्या आत आपलं चेनमध्ये रनर घालून होतं, त्याचा देखील मी एक व्हिडिओ करून दाखवलेला आहे. मध्ये रनर एका बाजूने घालून ते लगेच दुसऱ्या बाजूने काढून घ्यायचं आहे आणि परत पहिल्या बाजूने जिथून आपण रनर घातलेलं होतं चेनमध्ये परत तिथूनच रनर घालायचं आहे, जेणेकरून आपली चेन ही लॉक होऊन जाते. टिफिन बॅगच्या कपड्याचा 1.5 बाय 2 इंचाचा इथे तुकडा घेतलेला आहे. त्याच्या साईडने आपण टिपा मारून घेणार आहोत. तो 1.5 इंचाचा तुकडा आपण चेनच्या एका बाजूने चेन पूर्णपणे लॉक होण्यासाठी लावणार आहोत. तुम्ही बघू शकतात किती फिनिशिंगमध्ये तो आपला 1.5 इंचाचा तुकडा आपण लावलेला आहे. 4 बाय 31चा आपण जो तुकडा घेतलेला होता रेक्झिनचा, त्याच्या दोन्ही बाजूला आपण एक फोल्ड करून टीप मारून घेणार आहे. ते पिशवीच्या वरच्या बाजूने जे आपण 2 इंचाचं अंतर सोडलं होतं, तिथे आपण हा 31 बाय 4चा पट्टा लावायला सुरुवात करणार आहे. इथे पिशवीची आतील बाजू ही एकमेकांवर ठेवावी आणि बाहेरील बाजू ही वरच्या बाजूने आली पाहिजे. हा पट्टा लावताना शेवटला असं फिरवून घ्यायचे आहे, सुई ठेवायची आतमध्ये आणि असं वर करून हाताने तुम्ही इथे बघू शकतात मी कसं करते. आतमध्ये घालायचा पट्टा आणि परत अशी सरळ टीप मारून घ्यायची. असं केल्याने पिशवीचा जो स्क्वेअर तयार होतो त्याला फिनिशिंग एकदम मस्त येते. इथे पण तसंच करायचं आहे. खाली जो पट्टा लावणार आहे तो पट्टा आतल्या बाजूला घालायचा आणि वरून पिशवीचं फॅब्रिक ठेवायचं आणि टीप मारायची. हे मी व्हिडिओमध्ये 2दा दाखवलं आहे. जर एकदा लक्षात नाही आलं तर तुम्ही हे परत बघून ट्राय करू शकतात. पट्टा पूर्णपणे एक बाजूने आपण पिशवीच्या फॅब्रिकला जोडून घेतलेला आहे. एक बाजूने जोडल्यावर साधारण असा दिसतो हा पट्टा. आता दुसऱ्या बाजूनेही असाच जोडून घेणार आहे. दुसऱ्या बाजूने देखील आपला हा पट्टा लावून झालेला आहे. येथे पिशवीचा खालचा जो बेस आहे तो मी तुम्हाला दाखवते. तर एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये लागला गेलेला आहे. आता आपण ह्याला पायपिंग करून घेणार आहे. पायपिंगसाठी मी इथे 1.25 इंचाचा बेल्ट घेतलेला आहे. बऱ्याचदा काय होतं की हा जो बेल्ट असतो ह्याचे असे दोरे हे तुम्ही व्हिडिओत बघू शकतात निघत असतात. त्याने काय होतं तो लूज पडतो. मग त्याच्यासाठी एक ट्रिक आहे की आपण जो बेल्ट आहे तो असा काडीपेटीने जरा असा जळून घेतला की मग तो व्यवस्थित राहतो, त्याचे दोरे निघत नाही. इथे टिफिन बॅगची पायपिंग करताना एकदा फोल्ड करून घ्यायचं आहे असं आणि त्यावर परत ते असं फोल्ड करून दुसऱ्यांदा मग त्याला आपण टीप मारायला सुरुवात करणार आहे. पायपिंग करताना शेवटला पिशवी अशी फिरवून घ्यायची आहे आणि मग ती सुईतून सगळं काढून घेऊया आणि इथे एक अशी चुनी पडेल साधारण, तुम्ही ते व्हिडिओत बघू शकतात. तसं आपण करून टीप मारणार आहेत.
एका बाजूने टिफिन बॅगच्या पायपिंगला टीप मारून झालेली आहे, दुसऱ्या बाजूनेही आपण त्याला टीप मारून घेणार आहोत. इथे आपली टिफिन बॅग तयार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.